नमस्कार मंडळी. तर हॉटेलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरीच हॉटेलसारखी छान मेजवानी तयार करू शकतो की नाही आपण. तर आजचा स्पेशल मेनूमध्ये आहे मसालेदार पालक पनीर. तर बघू शकतात किती छान पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि गॅसवरच बनवलेली मऊ तंदुरी रोटी. तर बघा कसली छान थाळी तयार झालेली आहे पालक पनीर आणि तंदुरी रोटी. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. ही रेसिपी दिसायला जेवढी सुंदर आहे चवीला त्यापेक्षाही भारी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यात 1 कप मैदा टाकून घेणार आहे. तर मी 3 कप गव्हाच्या पिठाला 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. त्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात टाकून घ्यायची आहे दही. तर दही अर्धा कप एवढं मी टाकून घेतलेलं आहे. तर त्यात थोडं पाणी मिक्स करून मी तेही त्यात टाकून घेते. त्यानंतर त्यात टाकून घ्यायचं आहे साखर. तर साखर मी इथे 1.5 चमचा टाकून घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर लागणार आहे तेल. तर मी इथे तेल 1 पळी टाकून घेतलेली आहे. जी आपली तेलाच्या बरणीत जी असते तेवढी 1 पळी. तर मी इथे अर्धा TSP बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि त्यापेक्षाही अर्धा TSP मी बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याला छान आता फेस आलेला आहे. त्यानंतर पीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी नरमही भिजू नका आणि अगदी कडकही पीठ भिजू नका, म्हणजे टाईट. तर हे अशा पद्धतीने भिजा आणि तेल लावून पाण्याचा हात लावून कणिक जेवढी छान मऊ अशी मळता येईल ना त्या पद्धतीने मळा. जेवढी तुम्ही कणिक छान मळाल ना तेवढे तुमचे तंदूर छान असे फ्लफी तयार होतील. बघा किती छान मऊ असं कणिक मळून झालेलं आहे. तर आता आपल्याला हे कणिक झाकून ठेवायचं आहे. तर 20 ते 25 मिनटं एवढं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर बघा आता 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तर आता मी पुन्हा थोडंसं हातावर तेल घेते. हाताला थोडं तेल लावून परत एकदा त्याला हलकंसं फक्त मळून घेणार आहे. जास्त अजिबात मळू नका. फक्त हलकंसं असं व्यवस्थित आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता याचे गोळे तयार करून घेईल. बघा कसलं छान मऊ सॉफ्ट असं कणिक झालेलं आहे. तर आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. तर बघा हे अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेते. तर हे गोळेसुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं एवढे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. तर मी इथे 3 कांदे चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलेलं आहे, त्यानंतर 5 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे. तर बघा मी तेलात सर्व मसाले टाकून घेतले. त्यानंतर त्यात मी कोथिंबीर ही ॲड करून घेतलेली आहे आणि मसाला छान शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात मी लवंग, मिरे आणि वेलदोडा हे टाकून हा मसाला फ्राय करून घेतलेला आहे. तर हा मसाला आपल्याला आता गार होऊ द्यायचा आहे. बघा या अशा पद्धतीने गार झाल्यानंतर बारीक करून घ्यायचा आहे. तर मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. त्यानंतर तेल गरम झालं की त्यात मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तर आता हा मी पालकचा मसाला बनवलेला आहे. तर पालकचा मसाला मी ऑलरेडी अगोदरच बनवून ठेवलेला होता. तर मी अर्धा किलो पालक आणलेली होती. तर तिला छान पाण्यात उकळून घेतली, बर्फाच्या पाण्यात टाकली. लगेच बर्फाच्या पाण्यातून काढून तिला मी मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काजू देखील टाकलेले आहे. तर ते बारीक करून घेतलेले होते आणि त्यांना मी तेलामध्ये फ्राय करून ठेवून दिलेला होता मी हा मसाला. तर मी अशा पद्धतीने मसाला बनवून वेगळा फ्राय केलेला होता. तर दोघं मिक्स करून मसाले छान परतवून घेतलेले आहे. त्यानंतर हळद, धना पावडर, काळा मसाला आणि किचन किंग मसाला मी यात टाकून परतवून घेते. ऐन वेळेला घाई होऊ नये म्हणून मी पालकचा मसाला हा बनवूनच ठेवते. तर म्हणून ती व्हिडिओ घ्यायची तेवढी राहून गेली. तर ती कसा बनवला आहे मी मसाला मी हे तुम्हाला थोडक्यात सांगून दिलेला आहे. तर हा मसाला छान आता थोडं पाणी टाकून मिक्स करायचा आहे.
तर त्याला मी थोड्या वेळसाठी झाकून ठेवलं आहे. तर बघा झाकून झाल्यानंतर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. या अशा पद्धतीने तेल सुटायला हवं मसाल्याला, म्हणजे मसाला छान शिजलेला आहे याचा अर्थ असा होतो. तर तुम्हाला जेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तेवढं तुम्ही त्यात पाणी टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमची जेवढी क्वांटिटी करायची आहे तेवढी. तर छान उकळ आली की त्यात आपल्याला पनीर टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे पनीर फ्राय केलेले नाही आहे किंवा शेकलेले पण नाही आहेत. तर पनीर टाकून झालेले आहेत. छान उकळ आली की त्यात आपल्याला मीठही टाकून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून झालं आहे, त्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेते. तर हे 2 प्रकारचे मसाला बनवून तुम्ही पनीरची भाजी बनवून बघा. काहीतरी वेगळी नवीन छान अशी चव तुम्हाला नक्कीच आवडेल. चला आता भाजीला उकळ येते, तोपर्यंत तंदूर कशी बनवायची ते आपण बघूया. बघा कसली छान भाजी तयार झालेली आहे. आता ही जेवढी उकळेल, जशी जशी उकळ जाईल तशी तशी ती घट्ट होत जाईल. तर मी ते एक गोळा घेतलेला आहे. तर त्याला आता लाटून घ्यायचं आहे. जास्त लाटायची नाही, अगदी पुरीची साईज असते ना तेवढीच लाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात मी ते काळे तीळ वापर केलेला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथे राऊंडमध्ये लाटा किंवा मग असं ह्या अशा लांब आकारामध्ये लाटलं तरी चालेल. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता. तुम्ही त्रिकोणी लाटली तरी चालेल. आता हे लाटून झाले. याला आता हातावर उलटं टाकायचं आणि पाणी लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण व्यवस्थित तंदूरला पाणी लावून घ्यायचं आहे आणि गरम तव्यावर टाकायचं आहे. तर मी इथे ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे. ॲल्युमिनियमच्या तव्याला छान चिपकून असतं, निघत नाही. तर असं दाबून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे छान चिपकून राहील. त्यानंतर त्यावर बटर लावायचं आहे. तुम्ही तूप लावलं तरी चालेल. तर मी ते बटरचा वापर केला आहे. तर आता मी बटर लावून घेते. तर फुल गॅस करून द्यायचा, म्हणजे खालूनही छान शेकेल आणि चिपकून राहील. तर तवा उलटा करायचा आहे आता आपल्याला आणि शेकून घ्यायचा आहे. बघा या अशा पद्धतीने छान तंदूर तयार झालेली आहे. यावरही पुन्हा मी आता बटर लावून घेईल. तर मी दुसरी तंदूर जी बनवते ती तुम्हाला दाखवते प्रॉपर की त्याला कसं शेकून घेतात. तर पहिली तंदूर मी पटकन अगोदर करून घेतली, कारण मुलांनाही खूप भूक लागलेली होती. म्हणून ही दुसरी मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला तवा उलटा करून शेकायचा आहे. बघा या अशा पद्धतीने पूर्ण बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर आता तंदूर पण आता तयार झालेला आहे. तर त्याला आता काढून घ्यायचं आहे. बघा किती छान इझी निघून गेलेला आहे. त्यावर आता मी पुन्हा बटर लावून घेते. बघा कसली छान तंदूर घरच्या घरी मस्त तयार झालेली आहे. गव्हाच्या पिठाची अगदी थोडासा मैदा टाकून. तर बघा छान पनीरची भाजी तयार झालेली आहे. त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त काकडी, कांदा, लिंबू यासोबत खायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नवीन पालक पनीरची रेसिपी आहे. 2 प्रकारचे मी मसाले बनवलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.